नमस्कार. शीतल कळसाईत या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. माझ्या अध्ययन स्तर निश्चिती कृती आराखडा या व्हिडिओजना आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. वर्गस्तरावर करावयाच्या नोंदवहीत आपण कशा प्रकारे करू शकतो याचे मी व्हिडिओ आपणा सर्वांसाठी अपलोड करत आहे. त्याला तुमच्या सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मीही याद्वारे आपणा सर्व आठवड्यांचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. तरी माझ्या या कार्यात काही त्रुटी आपणास जाणवल्या तर त्या मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण आठवडा क्रमांक 2 अध्ययन स्तर निश्चिती कृती आराखडा या अंतर्गत आठवडा क्रमांक 2 मध्ये दिनांक 24 मार्च ते 29 मार्च अखेर कोणत्या क्रियाकृती घ्यायच्या आहेत त्याचा आपण व्हिडिओ यामध्ये पाहणार आहोत. आपणा सर्वांना माहितीच आहे. पहिला कॉलम आपला अनुक्रमांक, दुसरा दिवस, दिनांक, आठवडा, त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, कौशल्य, आपलं भाषा विषय संबंधित आपण व्हिडिओ पाहते. कौशल्य वाचन आहे. त्यानंतर रकाना अध्ययन स्तर विद्यार्थ्यांचा लिहायचा आहे. अध्ययन कृती या आठवड्यात आपण विद्यार्थ्यांच्या कोणत्या अध्ययन कृती घेणार आहोत की विद्यार्थ्यांना आपल्याला अपरिचित उतारा वाचायला द्यायचा आहे किंवा आपण त्यांना काही ठराविक वाक्य वाचनासाठी देऊ शकतो. अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला करायचंच आहे. दर आठवड्याचं कौशल्य लिहायचंच आहे. त्यानंतर अपेक्षित अध्ययन क्षमता लिहायचीच आहे मुलांची. कोणत्या क्रियाकृती घेतल्या, विद्यार्थ्यांची नावं, अध्ययन स्तरानुसार आपण विद्यार्थ्यांचे गट केले आहेत. जितके विद्यार्थी आपल्या त्या स्तरामध्ये असेल ते विद्यार्थ्यांची नावं आपल्याला त्या ठिकाणी लिहायचीच आहे. मुलांना या ठिकाणी अपरिचित उतारा वाचन 2-2, 3-3 ओळीचे छोटे छोटे उतारे आपण वाचनासाठी द्यायचे आहेत. त्यासाठी दिवसातून प्रत्येक दिवसाला आपल्याला 10 ते 15 मिनिटे द्यायची आहे. हा पूर्ण आठवड्याचा व्हिडिओ असल्यामुळे इथं 10 ते 15 दिवसाचा कालावधी दिला आहे. यासाठी आपण कुठलं साहित्य वापरले, पुस्तकं घेऊ शकतो. वाचन साहित्य, उतारे, वाचन कार्ड. माझ्याकडे स्वतःची वैयक्तिक वाचन वही आहे, जी वही तयार केलेली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या कृतीला कशा पद्धतीने प्रतिसाद दिला आहे त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी करायची. पालकांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे. हा झाला अध्ययन स्तर 14 मध्ये असणारे विद्यार्थी. त्यानंतर अध्ययन स्तर 15 मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यासाठी कोणत्या कृती घेतल्या ते वेगवेगळे आपण पाठ्यपुस्तकाचा वापर या ठिकाणी करू शकतो किंवा गोष्टींची पुस्तकं, ठराविक उतारे विद्यार्थ्यांना द्यायचे. विद्यार्थी उतारे वाचतात लक्षपूर्वक. त्यानंतर आहे आपलं भाषा विषयाशी संबंधित पुढचं कौशल्य आहे ते लेखन. आठवडा दुसरा या ठिकाणी मी दिवस वाईज थोडीशी विभागणी केली. लेखनासाठी वेगळे स्तर असल्यामुळं मुलांचे दिनांक पहिला आठवडा क्रमांक 2 मधला पहिला दिवस आहे. 2 विद्यार्थी अध्ययन स्तरामध्ये असतील, 12व्या अध्ययन स्तरावरती आहे. त्यांच्या या क्रियाकृती घेतलेल्या आहे पूर्ण आठवड्याच्या. त्यानंतर पुढच्याच्यात हेच विद्यार्थी दिवस वाईज घेतले. 25-26 वेगवेगळी क्रियाकृती घेतलेली असल्यामुळे त्यांचं नियोजन त्या आठवड्याचं पूर्ण केलेलं आहे मी. त्यानंतर आता तिसरीचे विद्यार्थी 2 आहेत. त्यांचा अध्ययन स्तर 14 आहे. यांचंही 2-2 दिवसांचं मी आठवड्याची 2 ते 3 दिवसाची विभागणी करून या क्रियाकृती करून घेतल्या आहेत. आपण आपल्या वर्गस्तरावर कशा पद्धतीने नियोजन करणार आहेत ते आपल्यावर आहे. या ठिकाणी इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आहेत बघा, त्या 15व्या स्तरावर आहेत. त्यांचे 3-3 दिवसांचे मी गट केले. 3 दिवसाच्या अंतराने त्यांच्या या क्रियाकृती घेतलेल्या आहेत. त्यांना छोटे छोटे उतारे, वाक्य असणारे विरामचिन्हासहित रोज 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही त्यांच्याकडून क्रियाकृती करून घ्यायचीच आहे. विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद नोंदवायचाच आहे. आणि पालकांनी विद्यार्थ्यांकडून काय करून घ्यायचं, पालकांसाठी अंकलिपी, उजळणी किंवा पाठ्यपुस्तकातील काही सोपी वाक्य विद्यार्थ्यांना आपल्या सांगायची आणि ती त्यांच्याकडून लिहूनच घ्यायची आहे. अशा पद्धतीने आठवडा क्रमांक 2 भाषा विषयाचा आपण लेखन कौशल्य, वाचन कौशल्य, त्याच्यातून आपल्याला अपेक्षित असणाऱ्या अध्ययन क्षमता आपण पाहिल्या. मी आभार मानते की माझ्या या चॅनलवरती आपण सर्वांनी मला चांगला प्रतिसाद दिला.